बाबांच्या पालखीचं घ्याया दर्शन। माझी सर्वांना विनंती आहे, सर्वांनी आपले दोन्ही हात वर करा। कलशारोहण एक ऐतिहासिक क्षण आहे। नाही नाही म्हणता आलो दुरून, बाबांच्या पालखीचं घ्याया दर्शन। नाही नाही म्हणता आलो दुरून, बाबांच्या पालखीचं घ्याया दर्शन। भक्तांची माऊली सुखांची सावली, भक्तांची माऊली सुखाची सावली, शिरसगाव नगरात या बाबांचं मंदिर, या बाबांचं मंदिर लई दिसतंय सुंदर। या बाबांचं मंदिर लई दिसतंय सुंदर। नाही नाही म्हणता आलो दुरून, बाबांच्या पालखीचं घ्याया दर्शन। नाही नाही म्हणता आलो दुरून, बाबांच्या पालखीचं घ्याया दर्शन। भक्तांची माऊली सुखाची सावली, भक्तांची माऊली सुखाची सावली आहे शिरसगावाच्या नगरात। या बाबांचं मंदिर, या स्वामींचं मंदिर किती दिसतंय सुंदर। या बाबांचं मंदिर लई दिसतंय सुंदर। माऊली आमची जनार्दन स्वामी, शांतिगिरी बाबा। माऊली आमची जनार्दन स्वामी, शांतिगिरी बाबा उत्तराधिकारी। भोळा शंकराचा पाठिंबा भारी, भोळा शंकराचा पाठिंबा भारी, शिरसगावात जायाचं। सर्वांनी आपले दोन्ही हात वर करा, जोरदार टाळी झाली पाहिजे। बैरागी बाबांचं मंदिर, मौनी बाबांचं मंदिर, सावथा बाबांचं मंदिर लई दिसतंय सुंदर। सावथा बाबांचं मंदिर लई दिसतंय सुंदर। सुंदर वातावरण आहे, सर्वांना विनंती आहे हाताने टाळी मुखाने नाम असा जयघोष आपण या ठिकाणी करावा। दत्ता पाटलांना विनंती आहे, जरा शिरसगावचं हे चैतन्य जे आहे आपल्या कॅमेऱ्यात आपण जरा कैद करावं। या बाबांचं मंदिर लई दिसतंय सुंदर, या बाबांचं मंदिर लई दिसतंय सुंदर। सावता बाबांची किमयारी, माऊलीची किमयारी, बैरागी बाबांची लाभली सावली। सावता माऊलीची किमयारी, बैरागी बाबांची किमयारी, भोळ्या भक्तांना पाठिंबा भारी, शिरसगावकरांना पाठिंबा भारी, त्यांच्या भक्तीत रमायचं। बोला बैरागी बाबा की, जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज की। क्या बात है।
बुलंद जय जयकार झालेला आहे। आता हात वर करा सर्वांनी पुन्हा एकदा। काय राहुल शिंदे पुन्हा पुन्हा हात वर करायला लावतात, आम्हाला कळ लागली। आज कळच लागू द्या, हाताला कळ लागेल तेव्हा तुमच्या भविष्याची कळकळ बैरागी बाबांना लागेल आणि ते आशीर्वाद देतील। बाबाजी तुम्हाला भरभरून देतील। जरा हात वर करा शेवटपर्यंत। जव जव बेंबीचा देठ तुटे तव तव पांडुरंग भेटे, ही आमची वारकऱ्यांची श्रद्धा आहे। म्हणून शेवटपर्यंत हात वर करा, जोरदार टाळी झाली पाहिजे। या बाबांचं मंदिर लय दिसतंय सुंदर, मंदिर लय दिसतंय सुंदर, क्या बात। नाही नाही म्हणता आलो दुरून, बाबांच्या पालखीचं घ्या दर्शन। नाही नाही म्हणता आलो दुरून, बाबांच्या पालखीचं घ्या दर्शन। भक्तांची माऊली सुखाची सावली, भक्तांची माऊली सुखाची सावली, शिरस गावाच्या नगरीत या बाबांचं मंदिर, बैरागी बाबांचं मंदिर, सावता माऊलींचं मंदिर, मौनी बाबांचं मंदिर, किती दिसतंय सुंदर, माऊलींचं मंदिर, किती दिसतंय सुंदर, सावता माऊलींचं मंदिर, किती दिसतंय सुंदर, या बाबांचं मंदिर, किती दिसतंय सुंदर, या बाबांचं मंदिर, किती दिसतंय सुंदर, हा हा हा, या बाबांचं मंदिर किती दिसतंय सुंदर, या बाबांचं मंदिर किती दिसतंय सुंदर। एकदा जरा जोरदार टाळी झाली पाहिजे। हे पूजेच ताटाने इकडे पटकन। सुंदर चैतन्य आहे, जबरदस्त उत्साह आहे। यानंतर बाबाजींचं आगमन अगदी अल्पावधीत व्यासपीठावर होतोय। पूर्णाहुती संत श्रेष्ठ सावता माऊलींचा हा जो आशीर्वाद जो आहे, जो त्यांचा आदर्श आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, वर्क इज वर्शिप असं म्हटलंय। कर्म हीच जर पूजा आहे तर सावता माऊलींनी आपलं कृषी कर्मात आपला विठ्ठल शोधला आणि साक्षात लाखोंच्या संख्येनं वारकरी पंढरपुरात असताना अरणभेंडीच्या पुण्यपावन भूमीत जाऊन पांडुरंगानं सावता बाबांना आशीर्वाद दिला। आणि खऱ्या अर्थानं अंतःकरणात हरिभक्ती जर असेल तर आपलं कृषी कर्म करता करता सुद्धा अरणभेंडी सारख्या पुण्यभूमीत पंढरपूर वसवता येतं, हा सावता माऊलीचा आदर्श आहे। बाबाजींचं आगमन अल्पावधीत या ठिकाणी होतंय। पुढच्या भक्तिगीताच्या माध्यमातून आपणा सर्वांपर्यंत पोहोचतोय। स्वर सिंधुराच्या इंस्टाग्रामवर लाईव्ह या कार्यक्रमाचा आनंद अनेक भाविक घेत आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत। मी पुढचं गीत सादर करतोय, धन्यवाद। भोळ्या भक्तांची सावली माझी जनार्दन माऊली, भोळ्या भक्तांची सावली माझी जनार्दन माऊली, माझी जनार्दन माऊली, माझी शांतिगिरी माऊली, माझी जनार्दन माऊली, माझी शांतिगिरी माऊली। नवसाला रे पावली माझी जनार्दन माऊली, भोळ्या भक्तांची सावली माझी जनार्दन माऊली, भोळ्या भक्तांची सावली माझी जनार्दन माऊली। शिववंशाची आहे ही शक्ती भक्तांना देण्यासाठी मुक्ती, शिववंशाची आहे ही शक्ती भक्तांना देण्यासाठी मुक्ती। कलशारोहण संपन्न होतोय, एक ऐतिहासिक क्षण आहे। सर्वांनी आपले दोन्ही हात वर करा, सर्वांनी। पापांची होळी केली माझी जनार्दन माऊली, भोळ्या भक्तांची सावली माझी जनार्दन माऊली।
विश्वशांतीचा दाविला मार्ग बाबा म्हणजे आम्हा स्वर्ग विश्वशांतीचा दाविला मार्ग बाबा म्हणजे आम्हा स्वर्ग नशिबान ही संधी आली माझी जनार्दन माऊली भोळ्या भक्तांची साऊल माझी जनार्दन माऊली भोळ्या भक्तांची साऊल माझी जनार्दन माऊली जागोजागी आश्रम स्थापून श्रमदानाचा मार्ग दाऊन जागोजागी आश्रम स्थापून श्रमदानाचा मार्ग दाऊन जगद्गुरु जनार्दन स्वामी नेहमी सांगत जो करील श्रमदान त्यासी घडील शालिधाम आणि संपूर्ण आश्रमांची उभारणी करताना बाबाजींनी श्रमदान परंपरेतनं केली आहे शिरसगावच्या महिला जातात का वेरूळ श्रमदानला बंद पडली परंपरा जातात वेरूळला जातात श्रमदानाला बर एक माऊली इथे समोर आहे त्यांना मी नतमस्तक होतो वंदन करतो श्रमदानाच्या माध्यमातून बाबाजींनी अनेक संसार सुखाचे केले आश्रमात शिवभक्तीचा मळा फुलवला पुण्याची दिशा दाविली माझी जनार्दन माऊली भोळ्या भक्ताची साऊली माझी जनार्दन माऊली माझी जनार्दन माऊली माझी शांतिगिरी माऊली माझी जनार्दन माऊली माझी शांतिगिरी माऊली नवसाला रे पावली माझी जनार्दन माऊली भोळ्या भक्ताची साऊल माझी जनार्दन माऊली संत शिरोमणी सावता महाराजांच्या या प्रांगणात बाबाजींची उपस्थिती आहे आज खऱ्या अर्थानं मोठा आनंद आहे विठू माऊलीच्या नामसंकीर्तनात आपण सर्वजण आता दंग होणार आहोत सर्वांना विनंती आहे खरं तर आपण कुणाचे लाडके आहोत ही गोष्ट महत्त्वाची नाहीये आपण देवाचे लाडके आहोत की नाही ही गोष्ट महत्त्वाची आहे म्हणून माझी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे आपणही हाताने टाळी मुखाने नाम सरकार तुम्हाला लाडकी बहीण म्हणून किती देते यापेक्षा आज बैरागी बाबा तुम्हाला काय देणार आहेत पुरुषांनी नाराज व्हायचं नाही लाडका भाऊ आपल्यासाठी सुद्धा आहे आता कुणाला किती मिळाला हा संशोधनाचा भाग आहे मात्र विठ्ठलाचं नाम घेऊन आपण देवाचं लाडका होण्याचा प्रयत्न करूयात हात वर करा सर्वांनी आणि यात सहभागी व्हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला मौणे मौणे विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला शिरसगाव मायला पांडुरंगा विठ्ठला राजापूर मायला पांडुरंगा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला यज्ञाची पूर्णाहुती होते आपण योगस्य कर्णांच्या सर्वं विष्णुमयं जगत बाबाजीची पालखी आली बाबाजीची एक मुखान सारे करू चला जय घोष बाबाचा पालखी आली सर्वांनी हात वर करा जरा जोरदार टाळी वाजवा रांगोळी काढून सडा टाकून महिला या औक्षण करती गुढी उभारून पताका लाव
पालखीचे स्वागत करीती माता भगिनी रांगोळी काढून सडा टाकून महिला या औक्षण करीती गुढी उभारून पताका लावून पालखीचे स्वागत करीती चला वंदन करूया चरणी मस्तक ठेवूया चला वंदन करूया चरणी मस्तक ठेवूया घेऊया आशीर्वाद बाबांचे पालखी आली बाबाजी एक मुखार सारे करू चला जय घोष बाबाचा पालखी आली कलशारोहण सोहळा संपन्न झालाय सर्वांना विनंती आपले दोन्ही हात सर्वांनी वर करा जरा जोरदार टाळी बाबाजी आले आनंदून गेले बांधव भगिनी हे सारे फुले उधळून पाकळ्या फेकून बाबाजी आशीर्वाद देती सिरसगावकरांना बाबाजी आले आनंदून गेले बांधव भगिनी हे सारे बाबाजी आपल्या सर्वांवर पुष्पवृष्टी करतायत हात वर करा जरा जोरदार टाळी वाजवा आनंद घ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय तुमच्या मनामनात कणाकणात बाबाजींचा संचार झालेला आहे बाबाजी आनंदून गेले बांधव भगिनी हे सारे फुले उधळून पाकळ्या फेकून महात्मा आशीर्वाद देती बोला जय बाबाजी बोला जय महात्माजी बोला जय बाबाजी जय 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 महात्माजी करूया जल्लोष बाबाजींचा जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की बैरागी बाबा की संत श्रेष्ठ सावता महाराज की महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज की कितीही टेन्शन असू द्या मात्र बाबाजींनी फेकलेली फुलं जेव्हा डोक्यावर पडतात माणसाचा चेहरा चमकलाच पाहिजे का कारण ती शांतीची फुलं आहेत म्हणून शेवटपर्यंत सर्वांनी हात वर करा पालखी आली बाबाजीची एक खान सारे करू चला जय घोष बाबाचा पालखी आली पालखी आली पालखी आली जरा जोरदार टाळी पालखी आली पालखी आली पालखी आली धन्यवाद बाबाजींच्या पालखीचं पूजन संपन्न झाले एकदा जरा जोरदार टाळ्या वाजून पुन्हा एकदा अभिनंदन करूयात धन्यवाद बाबाजींच्या पालखी पूजनानंतर संत श्रेष्ठ सावता महाराज यांचंही पूजन बाबाजींच्या शुभ हस्ते संपन्न झालंय बैरागी बाबांच्याही समाधीचं पूजन सिद्धेश्वर महादेवाचं पूजनही बाबाजींच्या शुभ हस्ते संपन्न झाले त्यासाठीही आपण सर्वजण एकदा जोरदार टाळी इथं वाहूयात संत पूजनाकडे आपण प्रस्थान करतो आहोत संत उदार उदार भरले अनंत भांडार आणि आज अशाच संतांच्या पूजनासाठी कैवल्यानंदगिरीजी महाराज अभिमुक्तेश्वरानंदजी महाराज माधवानंदजी महाराज महेंद्रगिरीजी महाराज परमश्रद्धेय आकाश महाराज व सर्व वेद गुरुकुलमचे आमचे जे विद्यार्थी आहेत नित्यानंद महाराज या सर्वांचं पूजन संपन्न होईल सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठाच्या समोर यावं परमश्रद्धेय हरिभक्तपरायण राजू महाराज यांचे पूजन पार पडेल या सर्व संत पूजनासाठी मी विनंती करतो माननीय श्रीयुत शिवाजीराव बदरम पश्येमाक्ष बिर्जजतराः स्थिरैरङ्गे स्तुष्टुवाक् सत्तनु बिर्विसेमहि देवहि तञ्जदायुः तिथिर्विष्णु तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च
योगश्च करणंच सर्वं विष्णुमयं जगत आसाम पारपशित प्रधान संकल्प मध्ये उच्चारित निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजानां त्रिदिन साध्य मूर्ती प्राण प्रतिष्ठा कर्मांगत्वेन कलश पूजन ध्वज पूजन घंटा पूजन पूर्वक कलशारोहण ध्वजारोहण घंटारोहणंच अहम करिष्ये आदो निर्विघ्नता सिद्ध्यर्थ महागणपती स्मरणंच करिष्ये सोमानग्ं स्मरणं कृणुहि ब्रह्मणस्पते कक्षिवंतंच औषिजः मोठी पिशवी होती हाती आणा पुढे आणा घ्या पुढे घ्या तीस घ्या पुढे हार पण होते त्याच्यात हार इमं मे वरुण श्रुती हवमध्याच मृडय त्वाम वत्सुराच के हरि ओम वरुणशोत्तम भनमसि वरुणस्य स्कंभ सर्जनिस्तो वरुणशरित सदन्यसि वरुणशरित सदनमासीद इमं मे वरुण श्रुति हवमध्याच मृडय त्वाम वत्सुराच के वरुणशोत्तम भनमसि वरुणस्य स्कंभ सर्जनिस्तो वरुणशरित सदन्यसि वरुणशरित सदनमासीद शिखर कलशाय नमः हार पण द्या दोन उपरणे द्या दोन हार द्या आधी कलशासाठी हे बाळा पुढे वरती ये थोडं इकडे युवा सुवासा परिवितागासु श्रेयान भवती जायमानाः वंदती स्वाध्यो मनसा देवयंताः बाबाजी जास्त ए अरे थांबा गडबड नका करू बाकीच्यांनी हात नका लावा असं काय करत आहे माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो तानि पूजार्थानि पुष्पमालानि प्रतिगृह्यताम् जत्पुरुखं व्यददुः कतिधा व्यकल्पयन् मुखं किमस्यासीत् किं बाहु किमुरूपदा उच्यते सेवंतिका बकुल चंपक पाटलाब्जे पुन्हा जाऊ दे मुलं जाऊ दे मध्याच मृडय त्वाम वत्सुराच के ओम भूर्भुवस्वा शिखर कलशाय नमः जाऊ दे वरती कलश दोन्ही पण आणि ध्वजाचं पूजन करायचंय पुढे आदरणीय ज्यांनी मंदिर बांधलं ते फासगे पाटलांना विनंती आहे आपण कृपया मंदिराजवळ यावं कलशारोहण त्यांच्या माध्यमातून आहे आगमनार्थ तू देवानांच गमनार्थ तू राक्षसां कुर्वे घंटारवं तत्र देवताल्लादकारका शांती वनस्पतयाः शांतिर्विश्वे देवा शांतिर्ब्रह्म शांतिः सर्वज्ञ शांतिः शांतिरेव शांतिः सामा शांतिरेधि ततो जताः समीहसे ततो नो अभयं कुरुः शन्नाः कुरु प्रजाभ्यो भयन्नाः पण सर्वजण नाचून गाऊन संपन्न करणार आहोत वैजापूरच्या ढोलक परिवारातील एक प्रतिनिधी समोर अतिथी पूजन म्हणून तुमचे पूजन संपन्न होईल हॅलो बाबाजींच्या पूजनासाठी आपण सर्वांना विनंती जागे उभा सर्वांनी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी या संतोक्ती प्रमाण संत नामदेवांच्या उक्ती प्रमाण आपण सर्वजण हा आनंद उत्सव या ठिकाणी आता व्यक्त करूया
शिरसगावकरांनो, आयुष्यात बऱ्याचदा डाऊनफॉल येतात, खूप नकारात्मक प्रसंग सुद्धा येतात। आज अगदी मोकळ्या मनानं भजन गा, नाचून गाऊन आपण हा आनंद उत्सव व्यक्त करा, जेणेकरून येणाऱ्या भविष्यात आपणा सर्वांना हा आनंद या ठिकाणी उपभोगायला मिळेल, ही ऊर्जा सदोदित आपणा सर्वांसाठी राहील। जय बाबाजी। जय शिव शंभो शंकर हरे 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 महादेव, शिव शिव शंभो शंकर हरे 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 महादेव, 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 शिव शिव शंभो शंकर हरे 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 महादेव, शिव शिव शंभो शंकर हरे 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 महादेव। माझी विनंती आहे, कृपया समोर तोंड करून उभं राहा। तिकडं भाविक भक्त जे समोर आहेत सर्वांकडे तोंड करून उभं राहा। या सर्वांसाठी जरा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करा। या सर्वांमध्ये मला ज्या व्यक्तिमत्वाचं विशेष कौतुक करावं वाटेल, जो माणूस पूर्णपणे अंतर्बाह्य बाबाजींच्या भक्तीनं भारलाय, आपल्या तालुक्याचे जे तालुका सेवक आहेत बापू साहेब दुशिंग, यांच्यासाठी जरा एकदा जोरदार टाळी वाजवा। नेहमी बाबाजींच्या सेवेसाठी अहोरात्र परिश्रम करणारे दुशिंग साहेब आहेत। गोलक परिवार आदरणीय रवी भाऊ यांच्या हस्ते बाबाजींचं पूजन जय बाबाजी बेळभांडार या ठिकाणी संपन्न होते। जय बाबाजी बेळभांडार रवी भाऊ जे जय बाबाजी बेळभांडारचे संचालक आहेत वैदापूर, आणि आज जी सेवा आहे, पूजन जे आहे बाबाजींच्या चरणी समर्पित केलंय। बेळ भंडार वाले आहेत, ड्राय फ्रूट वाले आहेत, आता काही व्हिटॅमिनची कमीच नाही। जरा एकदा जोरदार टाळ्या वाजून या सर्वांचं अभिनंदन करा। नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमामि शंकर नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमामि शंकर नमः शिवाय। शेवटपर्यंत हात वर करा, जरा जोरदार टाळी। हा वस्त्र आहे,
सद्गुरु स्वामी सद्गुरु स्वामी ओम गिरी बाबा सद्गुरु स्वामी जय शिव जय शिव जय शिव जय शिव जय शिव ओम शंकर हर महादेव साक्षात् परब्रह्म तस्मै श्री ओम गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः। तस्मै श्री ओम शांतिगिरिय नमो नमः। कैलासरानाम शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटे जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीन शंभो मज कोण तारी महायोग पीठे तटे भीमरत्या। विचार करा बर का, रस्त्यावरची गुरु गेले काय हाल होती। जनार्दन बाबांना कधी 16 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर काय आकाशवाणी झाली की तुला जर भगवान महादेवाची प्राप्ती करायची असेल तर गुरु करावा लागेल। आणि मग त्या आकाशवाणीलाच विनंती केली जनार्दन बाबांनी, म्हणे तुम्हीच माझे गुरु व्हा। काय विनंती केली मोठ्या बाबांनी, तुम्हीच माझे गुरु व्हा। आणि मग नागाबाबा प्रगटले बर का। नागाबाबांनी जनार्दन बाबांना अनुग्रह दिला। 2 महिने त्या ठिकाणी राहून अनेक रिद्धी सिद्धी अनेक प्रकारचे आध्यात्मिक ज्ञान जगद्गुरु बाबाजींना दिलं। लक्षात घ्या, अहो 16 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर सुद्धा गुरु नसला तर आपल्याला काय करावं लागेल। आणि म्हणून म्हणतात की सद्गुरूचा अनुग्रह घेतल्याशिवाय मरू नये। काय म्हणतात, ह्या कानामध्ये गुरुमंत्र घेतल्याशिवाय मरू नये। तो जीव अभाग आहे, त्याला अधोगतीला जाण्यापासून कोणी वाचू शकत नाही, नरकाला जाण्यापासून कोणी वाचू शकत। लक्षात घ्या। आणि म्हणून आपल्यामध्ये बरेच निगुरे असतील बर का। निगुरे म्हणजे काय, ज्यांना अजून गुरुमंत्र मिळाला, मग इथं गुरुमंत्र मिळणं लय अवघड आहे। इतर ठिकाणी गेला ना पहिल्यांदा तुमचा नंबर लागून जाईल, मात्र इथं गुरुमंत्र मिळणं हे खूप अवघड। मोठ्या बाबाजींच्या काळात आता मिस्त्रींना याला विचारा, काही लोकांनी 5-5, 10-10 वर्ष सेवा केली आश्रमात, मग बाबांनी जवळ घेतला अनुग्रह दिला। त्यांना विचार अनुग्रहाचं महत्व काय। तुमचा आमचा लवकर नंबर लागतो। आता इथं सुद्धा आपल्या अनुष्ठानामध्ये कमीत कमी 3 अनुष्ठानं करावं लागतं बरं का। म्हणजे काही झालं तरी 3 वर्ष लोक वाट पाहतात, त्यानंतर इथं अनुग्रहाला नंबर लागतो। आणि जनार्दन स्वामींच्या 13 संन्याशांमध्ये एका संन्याशाला अधिकार देण्यात आला आहे। जनार्दन स्वामींच्या 13 संन्याशांमध्ये ते अनुग्रह देण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे, पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबांना। लक्षात घ्या, ज्यांची निवड जनार्दन बाबांनी केली। लक्षात घ्या। आणि ही साधी सुधी शक्ती नाही, हे बाबाजी स्वतः म्हणायचे, बाबाजी स्वतः सांगायचे, साधी सुधी शक्ती नाही। आता विचार करा, अनेक आश्रमांचं संचालन, 7 गुरुकुलांचं संचालन, लाखोच्या भक्ती परिवाराचं संचालन करणं एवढं सोपं आहे का हो। आता समजा आमचे दुशिंग भाऊ आहे, सकाळी उठल्यानंतर त्यांना काय धाक राहतो, बाबाजी आहे वेरूळला, बाबाजी कुठं आहे वेरूळला, पण त्यांना धाक काय राहतो, मी जर आज विधी नाही घेतली तर मला कोण पाहिल, आहे का नाही। प्रत्येकाला कोणी मला की विचारणार बघा। लक्षात घ्या, मला कोण पाहिल सांगा। एवढ्या लोकांना, लाखो लोकांना घरी विधी घ्यायला भाग पाडणं वेरूळ मध्ये राहून सोपं आहे का हो एवढं। याला काय लागते, आध्यात्मिक ताकद लागते। काय लागते, आणि त्यांनी सकाळी सांगितलं बरं का, 1 नंबरचा शिष्य कोण, जो 5 वाजता विधी घेतो 1 नंबरचा शिष्य। आम्हाला खात्री ते घेत असतील म्हणूनच म्हणते। लक्षात घ्या, एवढं सोपं नाही। तुका म्हणे येथे पाहिजे आणि येड्या गबाळ्याचे, अहो बाबाजींच्या गुरुकुल मध्ये यायला सुद्धा पुण्य लागतं। लक्षात घ्या, आता हे जे गुरुकुलातले मुलं आहे ना या ठिकाणी, हे उठतात किती वाजता, आपल्या घरी मुलं आहे, आपली मुलं किती वाजता उठतात, 8 वाजता उठत। हा, हे सांगताय 8 वाजता, काहींचे 6 वाजता उठत असतील फार तर फार। विशेष म्हणजे एवढ्या थंडीमध्ये कोणत्या पाण्याने स्नान करतात, कोणत्या पाण्याने, थंड पाण्याने बरं का। लक्षात घ्या, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे आणि येड्या गबाळ्याचे। आणि म्हणून बाबाजी परिवार हा अनेक नियमांनी बांधला असल्यामुळे या ठिकाणी अनेक लोकांना अनेक अनुभव येतात बरं का। दुशिंग भाऊ
बघा आम्ही भक्ती फेरीमध्ये उर्दुळ गावामध्ये होतो, काळखोडे गावात होतो. दोन्ही गावांमधले अनुभव आहे. दोन्ही गावात वेगवेगळे गुरुबंधू. त्या गावामध्ये असा सत्संग आमचा होणार होता. बाबाजी येणार होते. काय उत्साह त्या गावामध्ये. आणि नाशिकच्या एका त्या गावातल्या बघा गुरुबंधूंनी, त्या गावातल्या गुरुबंधूंनी आम्हाला कॉल करून सांगितलं म्हणे बाबा माझा अनुभव माझ्या गावात सांगा म्हणे. काय सांगितलं त्यांनी? माझा अनुभव माझ्या गावात सांगा म्हणे, जगाला कळू द्या की बाबाजी कोण आहे. म्हटलं पाठवा तुम्ही लिहून. बरं का, विष्णू एकनाथ खुटे नाव आहे त्यांचं बरं का. ते शिडको मध्ये राहतात. म्हणे बाबाजी शिडकोला येणार आहे, तेव्हा मी शिडको मध्ये सत्संग अटेंड करणार आहे. मला गावात येता येणार नाही, काही अडचणी आहे, पण माझी खूप तळमळ आहे, माझा अनुभव गावात सांगा. म्हटलं ठीक आहे. त्यांनी मोबाईल वरती लिहून पाठवलं. शिडकोला गेल्यानंतरही भेटले ते आम्हाला. बघा 21 वर्ष संतती नव्हती. किती वर्ष? अनेक दवाखाने, अनेक डॉक्टर, सगळं काही केलं होतं त्यांनी. 21 वर्ष संतती नव्हती. 22व्या वर्षी त्यांना संतती झाली. ती कशी झाली बरं का, लक्षात घ्या. त्यांची बरं का महिला निदर्शन नीट आहे का आता. त्यांची लक्ष्मीजी ना ती बाबाजींची भक्त होती. संतती नव्हती पण गुरुचरणी श्रद्धा अशी निश्चिम. तर त्या ताईचं बाबाजींचं अनुष्ठान होतं. त्या ताईला कुठं यायचं होतं? अनुष्ठानला. ते आहे शिक्षिका. हेडमास्टर काही सुट्टी देत नव्हते. त्यांची खूप तळमळ की मला कुठं जायचं? अनुष्ठानला जायचं. मला कुठं जायचं? अनुष्ठानला जायचं. आणि आता काही काही टोचून बोलणारे राहतात, आहे की नाही? काही काही राहतात प्रत्येक ठिकाणी. तर त्या एका शिक्षिकेने काय म्हटलं माहितीये का? म्हणे तू काय जनार्दन बाबा घेऊन बसली म्हणे. तुला चांगले 20-22 वर्ष झाले, आहे का पोरग म्हणे. काय बोलली ती? आता त्या बाईने काय केलं बरं का, त्या ताईने आपल्या घरी आलं, तिला रडूच आलं बरं का. कारण माझं जाऊ दे जे होईल ते, पण माझ्या बाबाला कोणी नावं ठेवायला अशी भावना तिची होती. तिला रडू आलं. तिला काही ते बरं वाटलं ना. तिने आपल्या पतीला सांगितलं. म्हणे बाबा म्हणे, आपलं पती राहो म्हणे, बघा म्हणे आज म्हणे मला अनुष्ठानला सुट्टी तर नाही मिळली म्हणे, पण आपल्या बाबाला नाव ठेवलं म्हणे एका शिक्षिकेने बरं का. त्या पतीला एकदम लागलं ते, कारण ते बी पक्के कडेवाले होते. ते लगेच बरं का कुठे गेले? बाबाच्या फोटो समोर गेले बरं का. आणि काय वाक्य बोलले माहितीये का? म्हणे त्यांनी सांगितलं बरं का, म्हणे मी एक वाक्य म्हणे बाबा तुमचं काही सत्व असेल तर या जगाला दाखवून द्या म्हणे. मला मूळ बाळ नसल्याचं काही दुःख नाही, पण माझ्यामुळे जर तुमची किंमत कमी होत असेल तर ही अजिबात चालणार. आणि लागलीच ते पौर्णिमेला बरं का कुठं आले? ओझरला आले. पूजनीय महामंडळेश्वर स्वामी शांतिगिरी बाबा त्या ठिकाणी होते. वेरुळला आणि ओझरला, आमुषाला वेरुळला आणि पौर्णिमेला ओझरला शेकडो पेशंट येतात बरं का. पेशंट सुद्धा असे असतात जे कुठेही नीट होत, लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी ते आले आणि बाबाजींकडे आले. बाबाजींना त्यांनी सांगितलं बाबाजी संतती नाहीये. बाबाजींनी त्यांना काय सांगितलं बरं का, मिस्त्री यज्ञाला बसायला लावलं. काय कुठं बसायला लावलं? आणि दुसरा नियम सांगितला, मासिक धर्मांचं नियमांचं पालन करा. अशी 2 गोष्टी त्यांना सांगितल्या. आणि बरोबर त्या दिवसापासून 1 वर्षाने त्यांना काय झाली? संतती झाली. त्यांना 2 मुलं झाली. लक्षात जरा जोरदार टाळी वाजून अभिनंदन करा. की काहींची श्रद्धा सद्गुरुचरणी अशी दृढ असते, लक्षात घ्या. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने आपण शिरसगावकर भाग्यवान आहे की या ठिकाणी अशा तपस्वी संतांचा आगमन झालं की ज्या संतांना गेल्या 45 वर्षामध्ये कोणी पाणी पितानी सुद्धा पाहिलं. लक्षात घ्या. ज्यांची त्रिकाल संध्या आहे, ज्यांचा माता भगिनींना दुरून दर्शनाची जनार्दन स्वामींची परंपरा आहे. त्याचप्रमाणे पैशाला स्पर्श, पण पैचा हिशोब घेतल्याशिवाय कोणाला सोडत. लक्षात घ्या बरं का. पैशाला स्पर्श मात्र नाहीये. मात्र जे जुने लोक आहेत त्यांना विचारा की बाबाजींचा हिशोब कसा असतो. सकाळी सकाळी बाबाजी कीर्त बघतात. लक्षात घ्या. अनेक नियम आहे बाबाजींच्या जीवनामध्ये. सगळे नियम जर मोजले ना तर 55च्या पुढे नियम बरं का. हे आम्ही कमीत कमी मोजलेले. अजून त्यांच्या हातून काय नियम चालतात ते आम्हाला माहित नाही. लक्षात घ्या. मात्र अशा संतांचं आगमन, अशा संतांचं आगमनाचं वर्णन संत एकनाथ महाराजांनी अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 242 याच्यामध्ये केले बरं का. त्याचप्रमाणे या मंदिराचा नियम सगळ्यांना माहिती असला पाहिजे की जनार्दन स्वामींच्या मंदिरामध्ये बाबाजींना जसं माता भगिनींना दुरून दर्शन द्यायचे, तर आपल्याला काय करायचं? माता भगिनींनी दुरून दर्शन करायचं. संतांचा नियम मोडायचा. तसं शनिदेवाचं नाही का दुरून दर्शन घेता की नाही माता भगिनी, तसे संतांचे नियम कधी मोडायचे? तुम्ही दुरून जरी दर्शन घेतलं तरी तुम्हाला आशीर्वाद तेवढाच मिळणार आहे. घाबरायचं काम. लक्षात घ्या. आणि अशा सर्व नियमांचं पालन तुम्ही करा. बाबाजींनी टाळी वाजवली बरं का माता भगिनीसाठी विशेषतः. आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो, दररोज जर या ठिकाणी विधी झाली ना तर तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर याच्याकडे त्याच्याकडे जाऊ नका. संतांकडे मागा. कोणाकडे मागावं म्हणतात?
गुरुकडे मागावं. कोणाकडे मागावं? आणि गुरु का त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्याने ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थ झाला. ज्याने ज्याने गुरु केला त्यांचा जन्म सार्थ झाला. ज्याने ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थ झाला. ज्यांनी ज्यांनी गुरु केला त्यांचा जन्म सार्थ झाला. असे कोण म्हणायचे? जगद्गुरु बाबाजी प्रवचनामध्ये सांगायचे. आपल्या गावाला मोठी परंपरा लाभलेली आहे. सकाळी जेव्हा शिरसगावकर वेरूळला आले, महाराज यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने आज खरोखर आपण शिरसगावकर सर्व भाग्यवान आहोत की या ठिकाणी या सिद्ध गादीचे उत्तराधिकारी मूर्ती प्राण प्रतिष्ठेसाठी, त्याचप्रमाणे संत महंत या ठिकाणी आपल्या गावामध्ये ज्यांचं आगमन झालं. आपल्या गावामध्ये जगद्गुरु बाबाजींच्या पालखीची मिरवणूक सुद्धा झाली आणि शिरसगावकरांनी प्रतिवर्षाप्रमाणे नेहमीप्रमाणे सुंदर असं पालखीचं सुद्धा स्वागत केलं. सडा काढला, रांगोळ्या काढल्या, त्यानंतर सजावट केली, कोणी गुड्या उभारल्या असेल, त्याचप्रमाणे फुलं अंथरली असेल. हेच आपल्या संस्कृतीचं खऱ्या अर्थाने लक्षण आहे. ज्यांनी ज्यांनी आज हे सर्व पवित्र कार्य केलं त्या सर्वांचं एकदा जोरदार टाळी वाजून अभिनंदन आपण या ठिकाणी करूया. या गादीचे उत्तराधिकारी पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबा की ज्यांचं आगमन आज आपल्या नगरीमध्ये झालेलं आहे आणि आपल्या संस्कृतीत म्हटलं जातं साधू संत कलशारोहण सोहळा झाले जय जय जयकार. आनंद आनंद नाम जय जय जयकार. मधुर मधुर नाम जय जय जयकार. शेवटपर्यंत सर्वांनी आपले दोन्ही हात वर करा. सर्व जय 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 निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज की जय. बैरागी बाबा की जय. संत शिरोमणी सावता महाराज की जय. आज के आनंद की जय. भारत माता की जय. बाबाजींचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवून व्यासपीठावर जे भाविक आहे त्यांना विनंती आहे, कृपया समोर येऊन बसा. कोणीही व्यासपीठावर उभं राहू नका. आज या पुण्य पावन पर्व कालावर जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेनिमित्तानं जो यज्ञ सोहळा इथं संपन्न होतोय त्या यज्ञ सोहळ्याची पूर्णाहुती इथं संपन्न झालेली आहे. कलश पूजन सोहळाही संपन्न झालेला आहे. एकदा सर्व मातृशक्तीचं जरा जोरदार टाळ्या वाजवून आपण सर्व अभिनंदन करूया. यत्र नान्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. सर्व मातृशक्तीलाही वंदन आहे. कलशारोहण ध्वजारोहण संपन्न झालेलं आहे. यानंतर बाबाजींच्या पालखी पूजनाकडे आपण या ठिकाणी प्रस्थान करतो आहोत. बाबाजींच्या पालखी पूजनासाठी मी नम्र निवेदन करतो. पंढरीनाथजी मलिक, श्री रतन भाऊ निंबाळकर, श्री नंदू भाऊ धात्रक, आदरणीय बापू भाऊ दुशिंग व कल्याण निंबाळकर या सर्वांना मी नम्र निवेदन करतो. आदरणीय नंदू भाऊ वराडे यांनी कृपया बाबाजींच्या पालखी पूजनासाठी समोर यावं. केवळ पैशानं नव्हे तर आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत श्रीमंत असणारं हे शिरसगाव. गावाच्या नावात पहिली दोन अक्षर शिर आहे, अर्थात डोकं. हिंदीमध्ये डोक्याला आपण सिर म्हणतो, सिर सलाम म्हणतो, पगडी पजास असंही बऱ्याचदा बोलताना माणसं म्हणतात. आणि आपल्या प्रतिष्ठेला शोभ शांत बसा. ओम मृत्युंजयाय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. अच्युत केशव विष्णुर्हरि सत्यं जनार्दन हंस नारायणं च
अष्टकं नाम शुभं केशवं क्लेशनाशं दुःखनाशाय माधवं श्रीहरि पापनाशाय गोविन्दमोक्षदायकं ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपा मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं दैवं निरञ्जनं गुरुवाक्य सदा सत्यं सत्यमेकं पदं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तुते मनोजीवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं आत्मजं पानयोगमोक्षं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं समानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः तस्मै श्री ओं शान्तिगिरिये नमो नमः ओम जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः जनाय नमः ॐ जनार्दनाय 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 नमः. आज बघा या शिरसगावकरांचा बघा किती गौरव केला, क्या बात, किती कौतुक केलं वाह. तरी कमी होणार आहे. कारण काय, त्याने एका महान संत निष्काम करून शिवगी नव्हे बाबांसारख्या थोर संतांचा एक आपण म्हणतो ना गुरु शिष्य परंपरा आनंदक्रम चालत आलेली आहेत. आणि त्याप्रमाणे की आपल्या नगरीमध्ये तसं इथं सिद्धेश्वर आहे आणि बैरागी महाराजांचं अधिष्ठान आहे. तिकडे सावता माळीचं आहे की नाही, अजून काही चालू आहे पंढरीनाथ महाराज हां भगवान बाबांचं. हां बरं. असे बघा या ठिकाणी अधिष्ठान असताना की शिरसगावकरांचं गौरव किंवा कौतुक का करण्याचा बघा. आज आपण काय केलं पाहिजेत, त्यांनी काय केलं, काय केलं हो भक्तीचा कळस केला. कसं केला, बाबांनी सेवा करून भक्तीचा कळस केला म्हणून टाळी वाजल्यासारखा. नुसता मग मंदिराचाच नाही, मंदिराचा हा लौकिक कळस झाला. 35 वर्षानंतर काय बाबांच्या महान 35 वर्षानंतर म्हणून शिरसगावकरांचा गौरव कौतुक केलं कमीच पडेल. म्हणून प्रथमतः त्या बाबांच्या मंदिराचा असा सुंदर असं कळस बनवला लागेल. आणि बघा कलर, बघा कलर अत्यंत सुंदर दिला बरं का, की डोळ्यामध्ये ठसावा आणि मनामध्ये बसावा की नाही. आपण म्हणतो ना एका दिवस आवडले तर आपण काय म्हणतो, असं आज का असं काय काय सुंदर की देखणं म्हणतो, देखणं बघा मंदिर आहे की पुन्हा पुन्हा आम्हाला म्हणायचं बरं का, लक्षात घ्या. कारण खरोखर बघा देखणं सुंदर कळस या बाबांच्या मंदिराचा आमच्या शिरसगावने बनवला. अशा काय बघा श्रद्धा भाव या शिरसगावच्या बाबांच्या शिरसगावच्या मनामध्ये हृदयामध्ये आपण होतं ठासून बघा लक्षात. म्हणून त्यांचं अधिष्ठान जसं आता पालखीमध्ये आहेत प्रतिमा, तिथं आता मंदिरामध्ये आता बाबाजी येऊन बसले बरं का. तुमच्या शिरसगावला कोण येऊन बसले आता, तर तिकडून सावतामाळी इकडून बैरागी बाबारखांमध्ये बाबाजी. म्हणून अशा आपल्या सर्व श्रद्धास्थान आराध्यदेव असल्या बाबांच्या शासनात दंडवत करूया. त्याप्रमाणे या भूमीमधील बैरागी बाबाजी संजीवनी समाधी आहे आणि सिद्धेश्वरच आहे ना, हां सिद्धेश्वर महादेवाचं अधिष्ठान आहे. तिकडे सावता महाराज आहे. अशा जेवढे देवदेवते किंवा हनुमानजी आहे की जेवढ्या देवदेवत्या शिरसगाव नगरीमध्ये त्या देवदेवांच्या चरणी वंदन करूया, शिरसगावच्या भूमीला वंदन करूया.
नवे नवे भारतीय संस्कृतीचं दैवत ज्या गोमात्याला मानत की मांडी मांडी करून बसा मानत अशा गोमात्याला वंदन करूया. त्याचप्रमाणे या अत्यंत सुंदर ना आणि नियोजनबद्ध अशा कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे बघा बाबांच्या परिवाराने काही संत वृंद उपस्थित आहे की पाहून घेऊन कोणी पाहून घ्या म्हणा आता एवढ्याचं नाव घ्यायला वेळ नाही की तसे गायक वादक गावगावून आलेले अनेक गुरुभक्त माता भगिनी आमचे महालगावचे बघा बालगोपाल शिक्षक तसे आमचे म्हणून भालदार चोपदार म्हणताना आमच्या माता आणि बालगोपाल जे जे ह्या सोहळ्यापर्यंत उपस्थित आहेत अशा सर्वांचं जरा जोरदार अभिनंदन करा. जसं बघा पहिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या टायमाला डफडे वाजायचे डफडे वाजले का मावळ्यामध्ये संचार व्हायचा मावळ्यामध्ये संचार व्हायचा क्या बात. आणि ते किल्ले करायचे लढवायचे. तसं माझ्या भक्ती गंगेमध्ये का की सुंदर असा का ठेका बरं का असा सुंदर ठेका आमचे बरं का मृदुंगाचार्य आपलं तबला वाजता टाळ्या वाजून त्यांचा आम्ही सर नवनाथ राठोड यांचं जरा जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करूया. म्हणून ठेकादार गाव ठेकादार बरं की ऑटोमॅटिक वैशिष्ट्य बघा संगीताचा असतं की असं अनेक प्रकारचा बघा असा सोहळा आपल्या सर्वांना आवडणारा सर्वांना मनामध्ये भरणारा या सिरोजगावनी अगदी घडून आणला. आणि ज्या सोहळ्यासाठी अनेकांनी आपलं धन दान केलं की कारण बाबाजी म्हणायचे तन सेवा करे तन पवित्र म्हणजे या शरीराने सेवा केली शरीर पवित्र होतं. धन सेवा करे धन पवित्र धनाने सेवा धन पवित्र होतं. मन सेवा करे मन पवित्र. आता तन मन धन या तिन्ही माध्यमातून शिरसगाव सेवा करून बाबांचा आशीर्वाद प्राप्त केला. टाळून पुरेशा अभिनंदन बघा या शिरसगावगांचा म्हणतो. आजच्या या कलशारोहण मूर्ती स्थापना बाबांच्या झाली की आणि त्या प्रत्येक आमचे कुलकर्णी गुरुदेश सर्व इतर सहकारी गुरु आणि यजमान पती पत्नी लक्ष्मीनारायण जोडपे हां ज्यांनी आपल्या कार्यक्रमाद्वारे ब्राह्मणांच्या मंत्रघोषामध्ये या मूर्तीच्या परंपरेचा सोहळा शास्त्रयुक्त विधियुक्त संपन्न केला. ज्यांना ते सौभाग्य नाही भाग्य लाभलं काय हवन करण्याचं लक्षात हां 11 जोड्यावर उभे राहा कोणत्या जोड्या 11 उभे राहा बरं 11 जोड्या 11 आता वर ना तुमची वर होऊन गेली बरं का आता जर टाळ्यावर या लक्ष्मीनारायणचा अभिलाग बरं का. अनेक गोष्टीमध्ये मनुष्य अग्रेसर असं बरं का मात्र यांनी कशामध्ये सन्मान प्राप्त केला. बाबाई सन्मान संतांचा मूर्ती स्थापना होताना लक्ष्मी सहित शोभेने आर म्हणतो ना याप्रमाणे बघा त्यांनी यज्ञामध्ये सहभागी होऊन त्या ठिकाणी बघा हवन पूजन पाठ केलं म्हणून पुरुष टाळी वाजून त्याचं अभिनंदन आपण या ठिकाणी करूया. जसं बाबांना घ्यायला आल्यावर बरं ती कोण आले ती उभे राहा जागेवरती बरं का सकाळपासून बघा ते हां गोकुळ म्हणले का हां बाकी कुठे गेले आहे तिनंच बरोबर पुढे बरं का त्यांनी पाहिलं काय कार्यक्रम चालतो लक्षात बरोबर आहे की सगळे जागे आणि सुंदर बघा त्यांनी बरं का दगड काय बरं का दगड भरले दगडे आज बरं का जसं नाही का रामसेतूला रामसेतू बांधायचा होता आणि वानर सैन्याने हनुमंतांनी काय केलं होतं मोठमोठी दगड त्या हिमालयातून पाचीकडे बघा नेऊन टाकले होते. तसं का आमच्या शिरसगावकरांनी आज बरं का तिथं कशाचं श्रमण केलं हां जरा टाळी वाजून त्यांचं आम्ही लक्षात त्यांचं पूजन करा त्यांचं बरोबर कोण आले होते ते उभे राहा इकडे हां हां बरं प्रत्येकाला काही निकाल बरं का स्वामी म्हणा असतो लक्षात की बघा आमच्या अनेक मला मार्गदर्शक जाधव आमच्या महालक्ष्मी बरं का धर्माचं पालन करायचं टाळी होऊन त्यांचा आम्ही लक्षात काय बघा काय पुण्यावर महिला असतात बरं का काय किती बघा पुण्य घेऊन काय माता वगैरे आलेले असतात जसे आमच्या जाधवबाई सारखे आणि काय का बरं का किती करंटे राहते बरं का त्यांना टॉयलेटच्या कार्यक्रम तुम्ही निर्गामतीवरीच्या बाहेर सांगतो म्हणून माता वगैरे धर्माचं पालन किती महत्त्व लक्षात म्हणून बाबाजी थोडक्यात महत्वाचं आहे कारण आता बाबाजी तुमच्या गावात येऊन बसले ना
म्हणून दररोज बघा बाबाजींच्या इथं दर्शनाला आलं पाहिजे. आणि बाबाजी काय सांगायचे बघा, पतीच्या संदर्भात, पतीच्या बाबतीत तर महिलांनी कोणता भाव ठेवला पाहिजे? पतिव्रताचा भाव, तिचा पती तिला देव. बाहेर लक्षात राहा. तुम्हाला देव कोण आहे? देव कोण आहे? हा बघा, पतिव्रताचा भाव, तिचा पती तिला देव. म्हणून एखाद्या वेळा तुम्ही मी तर मंदिरात नाही आले तरी लक्षात घ्या. मग आता दररोज दर्शन कोणाच घ्यायचं? दर्शन कोणाच घ्यायचं? का घ्यायचं? पती म्हणजे कोण आहे? परमेश्वर. पतिव्रताचा भाव निश्चित बघा. आमच्या आता माता बहीण काय करते बघा, दररोज दर्शन घ्यायचं होते राजाचं. त्याप्रमाणे बघा आपल्या संस्कृती काय म्हणते? मातृदेव भव, पितृदेव भव. आपल्या सर्वांसाठी देव कोण आहेत? आई वडील. प्रत्येकाचे आई वडील त्यासाठी कोण आहेत? देव आहेत. म्हणून दररोज दर्शन आपल्या सर्वांनी कोणाच घ्यायचं? कोणाच घ्यायचं? काय घ्यायचं? विद्यार्थ्यांना काय घ्यायचं दर्शन? काय घ्यायचं? वडील माता आपल्यासाठी कोण आहेत? देव आहेत. म्हणून आमच्या गुरुकुलचे विद्यार्थी बघा, जरी आई वडील घरी असले ना, काही फोटो ठेवते बरं का, आणि काही म्हणतात बाबाजीसाठी आमच्यासाठी तमेव माताचं, तमेव बंधूचं, तमेव विद्या, तमेव सर्व मम देव देव. बाबाजी आमच्यासाठी सर्व आहेत. म्हणून बाबाजी दर्शन घेऊन बघा आपल्या माताचं दर्शनचं पुण्य प्राप्त करतात. म्हणून टाळी गुरुच्या विद्यार्थ्यांवर अभिनंदन. नुसते संस्कारामध्ये ना का आमचे विद्यार्थी पुढे बरं का, अभ्यासात सुद्धा आमचे मार्गाचे विद्यार्थी बघा भरायला घेतात बरं का. आता स्पर्धा घेण्यात आल्या होत्या बाबाजींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने. स्पर्धाचा विषय काय होता? स्पर्धेचा विषय काय होता विद्यार्थ्यांना? नाही, विषय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा होती. स्पर्धेचा विषय काय होता? विषय काय होता? एखाद्या सांगा बरं. कोणत्या विषयावर निबंध लिहिला बोलले? बरोबर. टाळी होऊन त्याचा अनेक विद्यार्थ्यांनी बघा त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेतला. काही 1 नंबर, काही 2 नंबर घेतले बरं का. आणि अनेक बघा त्यांचा गौरव करण्यात आला त्या बाबांच्या पुनस्कार निमित्ताने. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बाजी माझ्या स्पर्धेमध्ये क्रमांक घेतला आणि आपल्या आईवडिलांचं बाबांचं नाव रोशन केलं, टाळून त्या विद्यार्थ्यांचा आपण अभिनंदन करावा. आपल्याकडे अनेक विद्यार्थी. तुम्ही वसतिगृहातले का सर्व वसतिगृहातले काही? हां बघा, वसतिगृह विद्यार्थी बरं का. सकाळी किती वाजता उठत आहे? 4 साडेचार रोज 4 ते 4:30 दरम्यान करतात. हां, स्नान कोणत्या पाण्याने करते? हां, थंड का गार? दोन्ही बाई कोणत्या काय? बरं बरोबर. असं काय बघा, यांच्या माता पिता धन्यवाद देवाला. कारण काय बघा, धन्यवाद संत कोणाला दे? कोण आई बापाला केव्हा देतात? आपल्या गीता असे जो जागता म्हणून बघा विद्यार्थ्यांना बघा, तुम्हाला धन्यवाद नाही, तुमचं अभिनंदन नाही. तुम्हाला सर्वांच्या माता पिता जन्म दिला, या सर्व विद्यार्थ्यांच्या माता पित्यांचं टाळ्यावर अभिनंदन करावं. आणि आता कुंभमेळा आहे. काय आता आहे जगामध्ये का नाही? जगामध्ये 1 नंबरचा बघा कुंभमेळा प्रयागराजचा असतो. प्रयागराज यावेळेला काय सिस्टमॅटिक बघा नियोजन केले बरं का. किती लोक आहे बरं का. ते अशा गेटचं प्रवेशाचे नियोजन केलेलं आहे. जो त्या प्रवेशामध्ये एंट्री करेल त्याला काय मिळणार? एका पिशीमध्ये बघा ताट आणि तांब्या बरं का. ताट तांब्या म्हणजे ताट ग्लास काही बरं, म्हणजे मध्ये येऊन कोणीही पत्रावी जावणार नाही बरं का. सर्व भोजन कसे करते आणि पिशी कासाठी दिली. आणखी काही कालिकाचा सापडला तर पिसाठी बरोबर प्लास्टिक वगैरे काय सापडलं ते काय पिसाठी बघायचं. असं अत्यंत का नियोजनबद्ध त्या कुंभमेळ्याचं नियोजन. त्या ठिकाणी तिथले मुख्यमंत्री कोण आहे? मुख्यमंत्री कोण आहे? आणि पंतप्रधान कोण आहे? दोन्हीचं संयुक्त विद्यमान आहे. टाळ्यावर त्यांचा अभिनय बघा. आता अनेक कुंभमेळे झाले असतील की असं नाही आपल्या पुढे पाहायला मिळणार. म्हणून आज या कुंभाच्या निमित्ताने आपल्या दोघा तिथं त्यातच आपले विष्णूजी आणि जनश्राव आपल्या जागेचं रिझर्वेशन करण्यासाठी गेले बघा.
तिथले महाराज सुद्धा आमच्या त्यांनी फोनवर सुद्धा चर्चा केली. त्यांनी डायरेक्ट काय सांगितलं बघा, आपको जितनी ही जगह हो आपके लिए हम तयार होतो. तर टाळ्या बघा त्यांच्या विचाराचा आपण तिकडे का महामंडलेश्वर म्हणून काय त्याला नाव देऊन का महा जेवढे महामंडलेश्वर असते ना त्याला स्वतंत्र बघा त्यांचा विभाग केलेला. आणि अशा त्या कुंभमेळ्यासाठी अनेक भक्त तिथं आपण अनुष्ठान सुद्धा का आपलं अनुष्ठान बघा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि यज्ञ हे कुंडात्मक यज्ञ रुद्र या त्यांनी संपन्न होणार आहे. आपण दाणे दाणे बोलली काय बघा ज्यांचं नाव का लिहिलं असं ना ती नक्की बघा तिथं आल्याशिवाय राहणार. जसं बघा आता जरूर कार्यक्रम झाला बरं का, जरूर कार्यक्रम झाला आपल्याला ते गुरुकुळ आणि त्याची वडील एकनाथ पितापत्रांचा पुण्यस्मरणाचा बघा सोहळा झाला. आणि त्या सोहळ्यामध्ये बघा बाबांनी भिक्षा मागितली बरं का. काय मागितली? भिक्षा मागितली. कारण संन्यासी लोकांचं का मागितलं थोडी भिक्षा मागायचं. मात्र बघा बाबाजीने आपल्याला बरं का, बाबाजी ज्याला आम्हाला सर्वांना भिक्षा दीक्षा दिली ना, दिली परत बघा जुन्या आखाड्यामध्ये ज्याला झोळू द्यायची पाळी अनेक वस्तू दिल्या बघा त्या संस्कारामध्ये. माझा ज्याला झोळू द्यायची पाळी ना तर बाबाजीने काय म्हटले, आणि माझ्या पोरांना झोळी द्यायची नाही म्हणे. बाबाजी काय सांगितलं अरे त्या आखाड्यावाल्यांना, आणि माझे पोरं कधी झोळी घेणार नाही कशाने. आणि म्हणून तुम्हाला कधी झोळी पाहायला मिळाली का. मात्र आम्ही भिक्षा मग लक्ष बघतो. कोणती भिक्षा मागितली सांगा तर सांगा ना. मत सागर वगैरे वगैरे ते होते साक्षीदार हा व्यसन. मग यंदा परत दिवस होत बरं का. त्या दिवशी कबूल झाले बिचारे, बाबा देऊन टाकले. तर आम्ही नाही केलं त्याचं बरं का. कोणती भिक्षा दिली त्यांनी बाबांना, जे पुडीचं काडीचं बिडीचं अनेक व्यसन माणसाला असतं की नाही. पडीले वळण त्याची सवय लागा बाहेर तरी सवय माहिती घ्या शरीराला लागत असते. मग त्यांना जी सवय होती कशाची त्यांनी ती काय केली बाबांना ज्या टाळ्यावरून पैसे दिनकर व्हायचं बरं का. पण आता पण घ्यायची इच्छा आहे का नाही ना काय घ्यायचं थोडीफार जोडीदार भेटल्यावर मग नाही का. मग अभिनंदन करायचं बाबा. म्हणून पहिली भिक्षा बघा या सर्व समाजाकडे बाबांनी कोणती मागितली, ज्यांना जे व्यसन आहे ते त्यांनी ते व्यसन काय बाबांना मग झोळीमध्ये दान करा बघा. आतापर्यंत बघा अनेकांनी काय का कोणी बाटल्या म्हणजे ज्यांना दिवस जोडा का 2-2, 4-4 बाटल्या लागेल बरं का. सुटत जात की लक्षात घ्या. असे बघा अवस्थेत काही मंडळी होती. मात्र काय बघा न करील ते काय बाबांच्या कृपेने काय होऊ शकतं लक्षात घ्या. म्हणजे अशा आपण त्यांना नंतर बाटली बादर म्हणजे तुम्ही लोक त्याला बाटली बादर काही पुडी बादर राहत्या काही कट्टा बादर राहत्या अशा अनेक प्रकारे बादर राहते बरं का. ते काही कामाची नाही बादर काही कामाची नाही. हे बघा हे बेइज्जत करणारे काय आपल्या आईवडील बेइज्जत करायला लक्षात घ्या. म्हणून बरं का आता बरं आता बघ आपण कोणी बाबांना व्यसन दान केलं आतापर्यंत की मग त्याने व्यसन होतं मला त्यांनी बाबांना दान करेल त्यांनी व्यसन सोडून दिलं त्याने उभे राहा त्यांनी कपटराव जागेवर उभं असं त्यांना पहिलं होतं व्यसन पण त्यांनी बाबाला देऊन टाकेल म्हणजे सोडून दिलं त्यांनी उभ्या जागे उभ्या शिरसगाववाले बी जे असतील बघा त्यांनी ज्यांचं पहिलं चालू होतं मात्र त्यांनी काय केलं बाबांना दान केलं व्यसन बरं का. जर टाळेवाले या भक्तांचा आम्ही बरं सर काही म्हातारे बरं धन्यवाद. असो इथं अनेक बघा पुढी बाजार बसेल बरं का इथं सुद्धा. आता ज्यांनी त्या विचार का हो पुढी बाजार काय विचार करायचा हो श्रीकृष्ण भगवंत गीतेमध्ये काय म्हणतात जायसा कर्म करे गवायसा भगवान. तुम्ही पुढे खायचं कर्म केलं त्याचं फळ तुम्हाला काय नाही सांगा काय फळ मिळणार आहे. तुमचं आरोग्य बिघडणार तुमची बुद्धी भ्रष्ट होणार तुमचे आर्थिक म्हणजे पैसे खर्च होणार. हे ज्यांना कळलं ना आरोग्य आणि आर्थिक हे नुकसान काय व्यसना पाहिजे होतं हे ज्यांना कळलं आणि त्यांनी काय केलं जाणं त्याने गुरुजी या न्यायाने ते व्यसन सोडून दिलं. आणि बघा कोणतं व्यसन घ्या का मुखवास बाबांची भस्माची पुढे गेली बाबांची प्रसाद पुढे गेली बघा. मग काय या बघता बरेचसे अभिनंदन करतो. आणि पुढची भिक्षा कोणती आहे बाबांची बघा सर्वांना महिला विद्यार्थी सर्वांसाठी दुसरी भिक्षा बाबांनी मागेल बरं का. कोणती भिक्षा मागेल सांगा दुसरी 2 नंबरची कोणती सांगा पटकन बोला ना. हा बरोबर प्रत्येकाने बरं का एक जपाची वही काय करायची बाबांना फक्त त्या जपमध्ये कोणता त्या वहीत कोणता जप लिहायचा महिलांना कोणता जप लिहायचा. मग आतापर्यंत अनेकांनी जप लिहिला बरं का. हजारो लाखो वया बघा त्या ठिकाणी जपाच्या लिहिल्या गेल्या. आणि त्या जप वयापासून आपण काय बनवलं बरं का
ओझरच्या एका प्रयोजनामध्ये बघा त्या काचेच्या शोकेसमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल दर्शनासाठी आणि वेगवेगळ्या धाम कार्यालयामध्ये अजून त्यात ती काचे शोकेस बनत राहील बरं तेव्हा ती वेगवेगळी धाम कार्यालयामध्येच आहेत आपल्याला पाहायला मिळेल. आणि ती मूर्ती पाहिली निश्चित बघा त्यांनी जपवाय लिहिले ना त्यांना काय जाणीव होईल काय विचार ते करतील माझ्या जपाच्या वहीचा बघा या मूर्ती वाटत असेल म्हणून हे जपया बोलून यांना वाटायला अशा रीती आचार्यपूर्वक आल्यावर आणि त्याप्रमाणे बघा दुसरं एक आव्हान करायचं आपण त्या कुंभमेळ्यामध्ये अनेक माता भगिनींना काय वाटणारे आपण वस्त्रदान बघा वस्त्राचा मुद्दा या ठिकाणी या सत्संगाच्या सांगतेकडे जात असताना पूजनीय बाबाजींनी सुंदर विषय आपल्याला दिला. सर्वप्रथम तर व्यसनदान अनेकांनी केलंय ते आपण बघितलं की ज्या लोकांना गावामध्ये काही लोक सुरुवातीला वेगवेगळ्या कट्टा बहादर बिडी बहादर अशा नावाने ओळखलं जायचं. हा जनार्दन बाबाचा कारखाना आहे बरं का लक्षात घ्या. जसं ऊसाच्या कारखान्यामध्ये सरळ ऊस येऊ वाकडा ऊस येऊ तिकडा येऊ कसा येऊ बाहेर निघताना काय पडते बाहेर गोड साखर बाहेर पडते. तसा हा जनार्दन बाबाचा कारखाना आहे. याच्यामध्ये अनेक जण पुड्यावाले आले काड्यावाले आले बिड्यावाले आले बाटलीवाले आले येतानी राक्षस सारखे आले जातानी मात्र बाहेर निघतानी देव म्हणून बाहेर पडले. लक्षात घ्या अशा भाग्यवंतांचंही टाळ्या वाजून अभिनंदन करूया. पुढे जात असताना सुंदर मुद्दा पूजनीय बाबाजींनी दिला की श्री क्षेत्र वेरूळ या ठिकाणी जर तुम्ही आले तर त्या ठिकाणी तुम्हाला आता अनेक काही मूर्त्या येणाऱ्या काळात बघायला मिळत. आता पण मूर्त्या आहेत. तुम्ही ज्या जपवया लिहितात ना त्या जपवयांवरती त्या जपवया आपल्या वेरूळला जमा होतात काही ओझरला जमा होतात आणि या जपवयांचा लगदा केला जातो आणि या लगद्यापासून आपण जनार्दन स्वामींच्या मूर्त्या बनवत आहोत. आपले जेवढे आश्रम आहे येणाऱ्या काळामध्ये बाबांचा संकल्प की आश्रमांमध्ये ज्या ज्या ठिकाणी गरज आहे कुटियांमध्ये त्या त्या ठिकाणी बाबाजी काय करणार आहे या जपवयांपासून बनलेल्या ज्या मूर्त्या आहे त्या त्या ठिकाणी देणार आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून श्री क्षेत्र ओझरला श्री क्षेत्र वेरूळला या ठिकाणी तुम्ही जर गेले तर तुम्हाला शोकेश मध्ये मूर्त्या बघायला मिळतील. जनार्दन स्वामींच्या लगद्यापासून त्या जपवयांच्या लगद्यांपासून जनार्दन स्वामींच्या बनवलेल्या सुंदर बोलक्या मूर्त्या या ठिकाणी घडत आहेत. म्हणून बाबाजी म्हणतात 100 बार बका आणि 1 बार 100 वेळेस तुम्ही ओम जनार्दना म्हटल्यानंतर जेवढं पुण्य मिळेल तेवढं एकदाच ओम जनार्दनाय नमः लिहिल्यानंतर तुम्हाला मिळेल. आणि म्हणून आपण कुंभमेळ्यामध्ये सुद्धा अनेक जपवया वाटणार आहोत. वेगवेगळ्या गावामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी जो सत्संग होतो तिथं जपवया लिहिण्यासाठी आपण वाटत असतो. त्या जपवया लिहून तुम्ही काय करतात बाबांच्या चरणी वेरूळला अर्पण करतात ओझरला अर्पण करतात आणि त्याच्यापासून आपण काय बनवत आहोत जनार्दन स्वामींच्या मूर्त्या बनवत आहोत. या ठिकाणी सत्संगाची सांगता करत असताना एक छोटासा सन्मान आपण या ठिकाणी देणार आहे. पहिली भिक्षा बाबांनी मागितलेली व्यसनाची ती तर आपण कंपल्सरी करून घेतोच. अनेकांनी व्यसन सोडलेली. मात्र दुसरी भिक्षा गुरु भक्ताकडून बाबाजी मागत असतात. कमीत कमी 1 जपवही भरून लिहून ती कुठं अर्पण करायची बाबाजींना अर्पण करायची. किती जपवया कमीत कमी आणि त्या जपवईमध्ये कोणता मंत्र महामंत्र लिहायचा थोडं जोरात सांगा कोणता महामंत्र लिहायचा माता भगिनी सांगा कोणता महामंत्र लिहायचा आता दोन्ही मिळून जोरात सांगा कोणता महामंत्र लिहायचा. धन्यवाद. असा महामंत्र लिहायचा आणि ती जपवही बाबाजींच्या चरणी अर्पण करायची. वर्षभरामध्ये कमीत कमी किती वया लिहायच्या 1 आणि आपल्या कुटुंबाच्या वतीने किती वया वाटायच्या 100. किती वया वाटायच्या कारण ज्यांच्या हातात तुमच्या नावाने ती जपवही जाईल ना आणि तो ज्या जपवईमध्ये हा महामंत्र लिहिल ओम जनार्दनाय नमः हा महामंत्र लिहिल त्याचं 50% पुण्य कोणाच्या वाट्याला जमा होईल ज्यांनी जपवया वाटल्या त्याच्या नावाने जमा होईल. म्हणून नुसतं कोण बनेगा करोडपतीची स्पर्धा नाहीये या ठिकाणी पुण्याची स्पर्धा आहे. कोण बनेगा पुण्यपती कोणती स्पर्धा आहे कोण बनेगा पुण्यपती. म्हणून आजच्या पर्व कालावर 2 सन्मान या सत्राची सांगता करत असताना देणार आहे. पहिला सन्मान जे 100 वह्या वाटण्यासाठी कुंभमेळ्यामध्ये व इतर कार्यक्रमांमध्ये वाटण्यासाठी सद्गुरू बाबाजींच्या चरणी 100 वह्यांचा खर्च आज जे अर्पण करतील खर्च फक्त 500 रुपये बरं का. किती आहे फक्त म्हणजे किस्मे गलबला आपण ज्याला म्हणतो. आणि त्याचप्रमाणे माता भगिनींना एक संधी अजून देणार आहे आपण की वेगवेगळ्या कार्यक्रमात बाबांच्या पुण्यस्मरणामध्ये काशीला जे अनुष्ठान असतं त्या ठिकाणी या ठिकाणी जपवयांचा सन्मान अगोदर ठीक आहे
याची करता करे न कर सके गुरु की ये सब होए सात द्वीप नौ खंड में गुरु से बड़ा न कोई जनार्दन स्वामी श्री मूर्ति मद हो आहे आज गाऊन आनंद उत्सव आज या जनार्दन स्वामी श्री मूर्ति अमर हो आहे आज जनार्दन स्वामी श्री मूर्ति अमर हो आहे आज नयनी भगता फाट दिसते नयनी भगता फाट दिसते स्वामींची कीर्ती बाबांची कीर्ती जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे आज जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे आज शिष्याचे नाते आपले जन्मोजन्मीचा शिक्का जन्मोजन्मीचा शिक्का नाही कदापि तुटणार तो निर्धर अमुचा पक्का निर्धर अमुचा पक्का गुरु शिष्याचे नाते आपले जन्मोजन्मीचा शिक्का जन्मोजन्मीचा शिक्का नाही कदापि तुटणार तो निर्धर अमुचा पक्का निर्धर अमुचा पक्का फाटेल कपडा बदलून येते फाटेल कपडा बदलून येते भक्त आशा करते शिरस गावकर आशा करते जनार्दन स्वामींची मूर्ती हो आहे जनार्दन स्वामींची मूर्ती हो आहे साले जोमाने क्या बात है शिरस गावकरांनो बाबाजींचे हे शब्द म्हणजे तुमच्या भक्तीची पावती समजा शिरस गावी बाबाजींचे काले झाले जोमाने शिरस गावी बाबाजींचे काले झाले जोमाने अखेर भक्त भक्तांचं सांगे वेरुळ लायावे प्रयागराज लायावे वेरुळ लायावे जय बाबाजी नाम घ्यावे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जय बाबाजी नाम घ्यावे मिळे मोक्ष मुक्ती मिळे ज्ञान स्फूर्ती जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे गणावर शिष्य गणावर केवळ तुमची सत्ता केवळ तुमची सत्ता भक्त गणावर शिष्य गणावर केवळ तुमची सत्ता केवळ तुमची सत्ता परधन परस्नी परांवर जा उपदेश करती भक्ता उपदेश करती भक्ता आजपर्यंत अंगात आलेल्यांपैकी आम्ही अनेक माता भगिनींना पाहिले मात्र बाबाजी जर अंगात आले तर काय होतं तुम्ही व्यासपीठावर पाहू शकता बाबाजींच्या काद्यानं जेव्हा प्रत्येक मर्द बावळा प्रत्येक बाबाजींचा भक्त भागला जातो त्याचा परिपाक काय होतो आपण व्यासपीठावर पाहू शकता म्हणून भक्त गणावर शिष्य गणावर केवळ तुमची सत्ता केवळ तुमची सत्ता
परधन परस्त्री परन्न प्रजा उपदेश करती भक्ता मार्ग आमासी मंगल निधला भेटले मार्ग आमासी मंगल निधला मिळे जाणे स्मृती प्रेम प्रणय में क्या अगन है चकवा चकवी से पूछो जल में कितनी मिठास है मछली से पूछो हम आजकल सीखे हैं न रोकर सीखे हम आजकल सीखे हैं न रोकर सीखे जो भी सीखे है बाबा जी का होकर सीखे है क्या बात है जल में कितनी मिठास है मछली से पूछो गगन में क्या स्वर है बन के मयूरों से पूछो और भक्ति में कितनी मस्ती है शिरसगांव वालों से पूछो जनार्दन स्वामी श्री मूर्ति नयनी भगता स्वामी जी कृति बाबा जी कृति जनार्दन स्वामी शेवटपर्यंत हात वर करा जरा जोरदार टाळी जनार्दन स्वामी महाराज की बैरागी बाबा की संत श्रेष्ठ सावता महाराज की उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांति गिरीश महाराज की आज के आनंद की शिरसगांव वालों की छत्रपति शिवाजी महाराज की माता की जय आवे पे क्या आवाज नहीं है सिरसगांव की आवाज है सिरसगांव में जन्मे हुए आप वा वा वा, जरा जोरदार टाळी वाजून आपण अभिनंदन करा मातीचा स्वभाव स्वाभिमान असावा तर असा असावा या दोन म्हाताऱ्यांनी मंडप पळवला असं म्हणायला हरकत नाही जरा जोरदार टाळी वाजून आमचे चोपदार बाबा आणि व्यासपीठावरचे बाबा आहे त्यांचं आपण अभिनंदन करूया बसून घ्या जय बाबाजी पेटावं कसं हे शिकायला पाहिजे त्या बघा गुरु शिष्य परंपरा फक्त आपल्याला जगामध्ये कुठे पाहायला मिळेल फक्त खाली बसून घ्या ओनली भारत अँड भारत इतर कोणत्याही देशामध्ये गुरु शिष्य परंपरा नाही लक्षात घ्या. म्हणून आमच्या संतांनी काय म्हणले आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य मचिंद्र दयाचा मचिंद्राने बोध गोरक्षास केला मचिंद्राने बोध गोरक्षास केला गोरक्ष बळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार ज्ञानदेव सार ज्ञानदेव सार ज्ञानदेव सार आदिनाथ गुरु सकळ हात वर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य मचिंद्र दयाचा गुरु शिष्य बघा या ग्रंथामध्ये या गुरु शिष्याचा उल्लेख केलेला आहे गुरु भक्तीचा उल्लेख केला आहे त्या ग्रंथाचं नाव काय आहे भागवत जो बाबांचा आवडता ग्रंथ आहे अनेक बघा बाबांचे आवडते विषय आहेत त्यामध्ये जसं आवडती नदी कोणती बाबांची आवडता प्राणी कोणता आहे आवडता आहार कोणता आहे
आवडतं वस्त्र कोणतं आहे? तसं आवडता ग्रंथ कोणता आहे? भागवत. ज्या भागवताला गंगामायाने पुढे धारण केलं होतं, लक्षात आलं काय महिमा भागवत. आणि पुढे तर भागवत घ्या आमच्या बघा जोशी बरोबर का ज्यांनी बघा काही संकल्प केला होता आणि आजच्या पर्वकाला बघा बाबांचा आवडा ग्रंथ बघा. जर टाळी वाजून दिवशी बाबांचा अभिनंदन बघा. त्यांनी ग्रंथ डोक्यात का बाबांच्या या तालुक्याची शवजर डोकं घेतली वेळेला. जर टाळी वाजून बघा तालुक्याची वयचं पत्र शव डोक्यावर घेण्याचं. या नगरी 100 बडकर एक बघ जन्माले आपण साहेब उपस्थित आहेत. आणि ते टोपीवाली म्हातारा कोणाच होतं? तुमचेच वडील होते बरं का बाबाच्या सर्व ते नाही का नर्सरी होती काही बगीची आपलं. हा बरोबर. जर टाळी वाजून ते आठवण आले बरं का बाबाला ते म्हाताऱ्याची आठवण आली. ते नर्सरी बाबाची म्हणते बरं कधी का बघा श्रद्धा या परिवाराचे. मग पुढे टाळी वाजून बघा या निंबाळकरांचा आपण आम्हाला मुख्य विषय काम थोडक्यात आपण या ठिकाणी जाऊया. कारण आपल्या नगरीमध्ये बाबाजी बघा मूर्ती बनवून असते. अशा बाबांचा आवडता ग्रंथ भागवत, ज्यामध्ये गुरुभक्तीचा उल्लेख आहे. म्हणून भक्तांनी शिष्याने बघा गुरुभक्ती कशी केली पाहिजे की हे समजलं पाहिजे. म्हणून नाथ महाराजांनी बघा उल्लेख केला त्या भागवतामध्ये गुरुभक्तीबद्दल बरं का. आमच्या ते विद्या का गुरुकुलचे विद्यार्थी ती ओळी बघा या ठिकाणी सांगते बरं का. कोण सांगतो? अध्याय क्रमांक 10 ओळी क्रमांक 35. अध्याय क्रमांक 10 ओळी क्रमांक 35. सद्गुरूंचे नाममात्र तेची आम्हा वेदशास्त्र सकळ मंत्रावरिष्ठ मंत्र नाम सर्वत्र गुरूंचे अर्थ. सद्गुरूंचे नामच केवळ आपल्यासाठी वेदशास्त्र आहे व सर्व मंत्रात श्रेष्ठ असं मंत्र आहे. गुरूंचा जो मंत्र आहे नाम आहे त्याचा महिमा या ओळीमध्ये जो नाथपाणी वर्णन केला अध्याय सहित आणि ओळी सहित ओळीच्या क्रमांक सहित आमच्या काय नाव त्याचं ओंकारानंद आपल्या सर्वांना ऐकायला टाळी होऊन त्याचा आम्ही का डेअरिंग डेअरिंग महत्वाची गेली डेअरिंग मध्ये डेअरिंग 10 रस्त्यावर डेअरिंग केलं की नसेल. त्याप्रमाणे बघा गुरुभक्ती बघा गुरुभक्ती. कारण नाथ महाराजांनी भागवतामध्ये बोलले गुरुभक्तीचा करताना काय सांगितलं? जो गुरुभक्ती करणार नाही ना त्याला परमार्थाची प्राप्ती होणार अशा. काय परमार्थाची प्राप्ती त्याला होऊ शकणार आहे. नाशी व्हावी न कळता. न करिता सद्गुरु भक्ती कदा नव्हे परमार्थ प्राप्ती. या रागे सद्गुरु भक्ती बोलली ग्रंथी शिष्यितार्थ. टाळी बघा त्याचा अर्थ लक्षात द्यावा. काय म्हणले नाथ महाराजांनी? अध्ययन मग किती आहे? अध्ययन किती आहे? बोट करून दाखवा ना. तुम्हाला समजलं पाहिजे ना. अध्ययन मग किती? महिलांना बोट करून दाखवा. अध्याय किती आहे? 3रा. होईल नंबर किती आहे? हा 322 म्हणजे 322 बघा. होईल नंबर किती आहे? होईल नंबर किती? सुसिंग भाऊ होईल नंबर किती? हा 322 बघा. आणि त्या 322 होळीमध्ये नाथ महाराज काय म्हणतात? न करिता गुरुभक्ती कदा नव्हे परमार्थ प्राप्ती. म्हणजे जो गुरुभक्ती करणार नाही त्याला परमार्थाची प्राप्ती होणार नाही. पुढे काय म्हणतात ना काय होतं महत्वाचं. या लागे गुरुभक्ती बोलिले ग्रंथी शिष्यितार्थ लक्षात. म्हणून आता म्हणतात यासाठी मी काय केले शिष्याच्या हितासाठी या भागवत ग्रंथामध्ये गुरुभक्तीचं वर्णन केलं पाहिजे. म्हणून जर नाथ महाराज जर टाळीवर आपण अभिनय केलं असाल आपल्या सर्वांसाठी किती गहन आणि गुह्य आणि महत्वाचं ज्ञान बघा भागवतामध्ये आपल्याला जगण्यासाठी बघा तयार करून ठेवले.
मग बाबाजी नेहमी काय म्हणायचे, भागवत वाचा, भागवत पहा, भागवत वाचा, भागवत पहा, वाचा, भागवत पहा, वाचाल तर वाचा, वाचाल तर मात्र काय वाचायचं, भागवत. एक शेवटचा मुद्दा आपल्या या ठिकाणी आपल्याला काय भागवता लक्षात घ्या. कारण तुम्ही सर्व बसलेले संन्यासी आहे का, तुम्ही कोण संन्यासी आहे का, बरं ठीक संन्यासी कोणाला संन्यास घ्यायचा असेल त्याने जागेवर राहावं, संन्यासी नाही घ्यायला तयार नाही बरं का, सगळे बायका पडतात माझ्या काय हरकत नाही. आणि मग बघा नहात आणि बाबा तुम्ही बघा कोणता बघा संसारी जीव धन्य बघा धन्य आहे बघा. असं कोणाचं वर्णन केलं, संसारी जीवाला बघा धन्यनाथ मानी म्हटलं. माझं कोणत्या संसारी जीवाला धन्य म्हटलं नाथ महाराजांनी, हे बघा आपण लक्षात घ्यायचं बघा. अत्यंत महत्वाचा बघा विषय नाथ आणि भागवतामध्ये घेतला बघा. म्हणून तुम्हाला संसारामध्ये राहून धन्य व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याचा उल्लेख आहे नाथ आणि भागवतामध्ये. कोण सांगतं होय, अध्याय क्रमांक 2 ओळी क्रमांक 773. ऐसे ज्याचे जीवेवरी नामनाचे निरंतरी, धन्य धन्य तो संसारी स्वानंद हरी करतो. अर्थ, हरी नामाचे गाण ज्याच्या मुखात आहे तो संसारी जीव धन्य आहे. धन्यवाद. बघा अध्ययन बघितलं आहे, फोटो केले जा ना जरा प्रॅक्टिकल आपल्या मेमरी मध्ये जसं सेव झालं पाहिजे ना. नुसतं मोबाईल मध्ये का तुम्ही लोक काही भरून होते मोबाईल पेक्षा, मात्र मोबाईल मध्ये काय करा, 2-5 वेळा ते काय आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे ना त्या मोबाईल काय करा अर्थसहित काय करा सेव करा भरून ठेवा आणि त्या वेळोवेळी बघा पाच चला. निश्चित बघा तुम्ही मोबाईलचा उपयोग कशासाठी करा, कशासाठी करा, चांगले संसार होण्यासाठी करा. लक्षात घ्या तुम्ही कधीही दुष्ट प्रवृत्तीसाठी त्याचा उपयोग करणार आहे. म्हणून नाथमाने आद्या कितवा दुसरा, कोणत्या संसारी जीवाला नाथमाने धन्य म्हणलेलं आहे, ऐसे ज्याचे जीवेवरी नामनाचे निरंतरी. म्हणजे जीवर नेहमी काय असतं, भगवंताचं नाव, बघा नामस्वरूप नेहमी आपल्या जीवेने नामस्वरूप करतो. ऐसे ज्याचे जीवेवरी नामनाचे निरंतरी, धन्य धन्य संसारी. एकदा नाही, कारण असं मराठीत अनेक शब्द आहे बरं का, त्या प्रत्येक शब्दाला पर्यायी शब्द आहेत. मग असा एकच शब्द आहे त्याला पर्याय दुसरा शब्द नाहीत. म्हणून नाथपाना काय म्हणाल, धन्य धन्य काय धन्य धन्य संसाराच्या स्वानंदी हरी गरजतो. म्हणजे तो मोठ्या प्रेमाने आनंदाने बघा ते नामस्वर मगा करीत असतो. म्हणून ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. एकदा जरी जप जर केला ना, काय किंमत बघा, काय सामर्थ्य एका नामात आहे की नाही. असं म्हणलं महाराजांनी भागवतामध्ये, असा एकही बघा मनुष्य नाही तर एवढं पाप करेल, एवढं पाप करेल आणि एवढं पाप करेल ते देवाच्या नावा पुढे. एकदा जरी ते नामस्मरण जर केलं ना तुम्ही, एकदा जरी म्हटलं ना तरी बघा म्हणतात पापाचे पर्वत भस्म नाम. म्हणून नामाला भगवंत नामाला कोणती उपमा दिली, अग्नीची अग्नी. जसं अग्नी काय करतो, तृण अग्नी मिळे समर्थ झाले, तसे नामे केले. म्हणून बरं का शेतामध्ये काम करताना, नोकरी कारखान्यामध्ये काम करताना, चालताना, बोलताना, झोपताना, जेवताना बरं का प्रत्येक कार्यक्रमाला काय म्हणा, ओम तसं बरं का महिलांनी बरं का जर भाजीला फोडणी द्यायची असली ना तर काय करायचं, कढई बघा कढई त्या चुल्यावर ठेवताना काय म्हणायचं, कढईत तेल टाकलं काय म्हणायचं, तेल टाकताना तेल टाकलं नंतर तुम्ही काय करता, जिरे टाकताना काय म्हणायचं, ओम जनार्दनाय नमः. जिरे टाकले बरं का. आता फोडणी द्यायची की मसाल्याला फोडणी द्या, कोणी त्याच्या मिरच्याला फोडणी देतं, कोणी त्या भाजीला फोडणी देतो. मात्र महिला लक्षात द्यायचंय, कधी भाजी करताना बिगर दूध त्याची बघा टाकायची नाही. भाजी काय करायची, धुवूनच काय करायची, धुवूनच वापरायची. आणि भाजी धुवून
तेव्हा ते फोडणी देताना सुद्धा काय म्हणायचं ओम जनार्दनाय नमः. आता भाजी शिजू राहिली की नाही, ती शिजली की नाही पाहताना काय म्हणायचं ओम जनार्दनाय नमः. आता शिजली त्याच्यावर काय करायचं बरं का, वरून ताट काय जे असतं ते वरून झाकण ठेवायची, झाकणी ठेवायची. आणि ते बघा सांडशी मध्ये ती भाजीची कढई उतरताना सुद्धा काय म्हणायचं ओम जनार्दनाय नमः. आता बाजूला ठेवली. लक्षात कधी स्वयंपाक केल्यानंतर बायांनी उघडा ठेवायचा नाही बरं का. आणि बाबांनी काय सांगितलं बरं का, बायांनी कधीही पती राजाच्या अगोदर जेवायचं नाही बरं का. काय सांगितलं बाबाजींनी, पती राजाच्या अगोदर जेवायचं नाही. आणि ज्या बाया जर पती अगोदर जेवतील ना, बाबाजींनी काय सांगितलं, त्यांना कोणा जन्मात जावं लागेल, आपले बेस्ट खावं लागेल बरं का. ज्या बाया पत्र्याच्या अगोदर जेवण करतील त्यांना पंधरा जन्मात जावं लागेल बरोबर. आणि त्यांना खायला काय मग त्यांची विश्वास असेल म्हणून बाबाजी सांगितलं बरं का. त्याप्रमाणे ज्या बाया बघा पतिराजाच्या स्नानाची व्यवस्था करणार बरं का, स्वतःच गरम पाणी करत्या, स्वतः करून काय काय बरं का. त्यांना तुम्हाला काय झालं आता ते शब्द आपल्या बोलायचे मग बिचारा असं. म्हणून बाबाजीने काय सांगितलं, ज्या महिला पतिराजाच्या स्नानाची व्यवस्था करणार नाही त्यांना कोणत्या जन्मात जावं लागेल, डोकरी नमी झाले गटारात लागले लक्षात का. तर मग चुकलं परिणाम काय लक्षात बरं का. त्याप्रमाणे ज्या महिला पतिराच्या कपड्याची व्यवस्था करायची बरं का, त्यासाठी बाबांनी काय सांगितलं, त्यांना काय प्रायश्चित्त बघावं लागेल, मग धोप्याची शिळमी झाले अवघ्या गावाचं म्हणे प्याले. आणि म्हणून तुकाराम म्हणतात, हरिनामाला विसरली, हरिनामाला विसरली गाढव कुंभाराची झाली, हरिनामाला विसरली गाढव. ज्या बाया कधी देवाचं नाव घेणार नाही, कोणता जन्म झाला तुम्हाला मग तुम्हीच म्हणा देवा. म्हणून तुकाराम म्हणतात, तुका म्हणे मामी मामी वर्म चुकल्या तुम्ही, काय वर्म चुकल्या, श्री जन्मात येऊन जर धर्माचं पालन केलं नाही अशा किंवा भगवंताचं नामस्मरण केलं नाही तर मग जन्म कोणता आहे, जन्म कोणता आहे मग त्या महिलांना, हरिनामाला गाढव कुमाराची. आता कशाची पुरणपोळी सदा उखाडे घोळी, हरिनामाला विसरली गाढव कुंभाराची झाली. आता कशाची येणी फणी सदा पाठीवर गोणी, हरिनामाला विसरली गाढव कुंभाराची झाली. लक्ष झालं. म्हणून बाबाजी म्हणायचे बरं का महिलांसाठी, धर्म करा धर्म करा तेणे देव येतील घरा. ज्या महिलांना वाटतं आपल्या घरात धर्म पांडवांनी देव यावा, कोण यावा, आपला देव यावा, त्यासाठी महिलांना तुम्हाला काय करावं लागेल, धर्म करा त्याने देव येतील घरा. धर्माचं पालन करा, धर्माचं पालन करा. म्हणून बाबांनी उदाहरण दिलं, धर्म पांडवांनी. तुझ मिळेल बंगला गाडी शेतीवाडी घोडा गाडी, तुझ मिळेल बंगला गाडी शेतीवाडी घोडा गाडी, आबाजी मिळणार नाही ही गाड राहू दे थोडी, सद्गुरू मिळणार नाही ही गाड राहू दे थोडी, संसाराच्या पायी जाणे संसाराच्या पायी जाणे देह तुझा माया, आया तुझून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाती. या ठिकाणी जे समोर भोजन करण्यासाठी आलेले आहेत त्यांना विनंती आहे, आपण स्वर मंचाच्या भोजनासाठी या ठिकाणी व्यासपीठावर यावं. तबल्यावर उत्तम साथ संगत करताय आदरणीय नवनाथजी राठोड यांच्यासाठी जरा जोरदार टाळी सर्वांनी द्यावी. ऍक्टो पॅडवर सुंदर साथ संगीत करणारे शिवम पगार यांच्यासाठी जरा जोरदार टाळी सर्वांनी या ठिकाणी द्यावी. उत्तम ध्वनी व्यवस्था आहे, साऊंड सिस्टीम उत्तम आहे, त्याचे जरा एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण सर्वांनी अभिनंदन करावं. आता या सर्वांचंच अभिनंदन केल्यानंतर जर तुमच्यात राहणाऱ्या लोकांचे बंगले किती मोठाले आहेत यावर गावाचं श्रीमंती, यावर गावाचं वैभव मोजलं जात नाही. तर गावात मठ मंदिरं कशी आहेत, मंदिरांमधलं चैतन्य कसं आहे यावर त्या गावाची श्रीमंती मोजली जाते, मापली जाते. या आध्यात्मिक स्टेजवरनं तरी तोच नियम आहे.
आणि शिरस गावचं म्हणावं तर त्यांनी कधीही गावची बेअब्रू होऊ दिलेली नाही. त्यांनी देवाच्या कामात नेहमी एक से बडकर एक अशीच स्पर्धा केलेली आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवून सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी करूया. एक गीत या ठिकाणी सादर करतो आहे. धन्यवाद. मला साऱ्यानी हिणवलं आज सत्य हे जाणवलं. मला साऱ्यानी हिणवलं आज सत्य हे जाणवलं. माझ्या मोनगिरी बाबाने मला माणूस बनवलं. माझ्या शांतगिरी बाबाने मला माणूस बनवलं. मला साऱ्यानी हिणवलं आज सत्य हे जाणवलं. माझ्या मोनगिरी बाबाने मला माणूस बनवलं. मला माणूस बनवलं. याच नाम विकाराने या पाडीले खिंडार. हा नाशवंत देह मलमूत्राचे भांडार. याच नाम विकाराने या पाडीले खिंडार. तमगुण विचाराने प्रभू शिवाला शिरावल. तमगुण विचाराने प्रभू शिवाला शिरावल. सर्वांनी आपले दोन्ही हात वर करा. सर्वजण जगद्गुरु सदानंद स्वामी महाराज की. माझ्या मोनगिरी बाबा मला माणूस बनवलं. माझ्या मोनगिरी बाबा. दत्ता पाटलांना विनंती जरा एकदा सर्व भाविकांवर कॅमेरा फिरवा. सर्वांनी शेवटपर्यंत आपले दोन्ही हात वर करा. जरा जोरदार टाळी. माझ्या मोनगिरी बाबा मला माणूस बनवलं. माझ्या शांतगिरी बाबानं मला माणूस बनवलं. माझ्या मोनगिरी बाबानं मला माणूस बनवलं. माझ्या शांतगिरी बाबानं मला माणूस बनवलं. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हे तीन परिबाध मानो हस्तग्नो उमात्मुसं परिपातु विश्वताः. हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानि हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानि नानाविध परिमल द्रव्यानि च समर्पयामि. लावता कर जाऊ द्या कंठावरती. अजून ध्वज घ्या. ध्वज केतुं कृण्वन्न केतवे. ध्वज धरा एका बाजूला. केतुं कृण्वन्न केतवे पेशो मर्जा अपेससे समुख. पाणी बैरागी बाबांच्या सानिध्यात बाबाजी गेले. बैरागी भैरव मध्ये आबद हे गीत सादर करतो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथांच्या नाथा तुझ नमो. 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 ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथांच्या नाथा तुझ नमो. तुझ नमो. तुझ नमो. तुझ नमो. तुझ नमो.
गुरुराया माझा आनंद सागर त्रैलोक्यानाथ गुरुराया त्रैलोक्यानाथ गुरुराया त्रैलोक्यानाथ गुरुराया गुरुराम स्वामी से स्वयं प्रकाश कया पानी पानी सारे 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 गुरुराम स्वामी से स्वयं प्रकाश जापुढे उदास चंद्रवी जापुढे उदास चंद्रवी जापुढे उदास चंद्रवी रवि शशि अग्नि नैन तिजारो रवि शशि अग्नि नैन तिजारूपा स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा तुझ नमो बाबाजींचा आगमन या ठिकाणी होतोय बाबाजींचा जप आपण सर्व घेऊयात सर्वांनी हात वर करा ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः माय मानसा भाग्य कुळा कळसा वेदे जनार्दन कळसा वेदे आध्यात्माचा सत्त जगत से अंजलित सेवा त्यागणी गो संसार शोधिता त्यागणी गो संसार शोधिता हरिहर सेवा जनार्दन हरिहर सेवा देह कष्टुनी कळत नमहे कुबेरा माझे अपंग मदही झाले जासे अपंग मदही झाले जासे गंधर सुखदेवी जनार्दन गंधर सुखदेवी हर मोदगिरी जय जय नागा बाबा गौर भजदूर नागेश्वर मंदिरी दीक्षा दे संन्यास दीक्षा दे संन्यास वरदे मोदगिरी जनार्दन वरदे मोदगिरी आरती निष्काम मेरी वद मोदगिरी जय जय आरती निष्काम मेरी वद मोदगिरी दिव्य गुणाकेश्वर सिद्धेश्वर कुल्लजनेश्वर तारेश्वर श्री विश्वनाथ देवेश्वर जाने शर्वाश्वर वाद्य मंदिरा काशीश्वर वाद्य मंदिरा शिवाय शिवाय आरती निष्काम मेरी वद मोदगिरी संकल्प पूर्ण केले हो उत्तराधिकारी उत्तराधिकारी शांतिगिरी बाबा निबांधने शांतिगिरी बाबा निबांधने दुर्गाश्वर दुर्गेश्वर कृष्णेश्वर आरती निष्काम आरती निष्काम ओझरगामी बाणेश्वर हे घनशांती नाम पंढरपुरी पांडुरंगी विठ्ठल विठ्ठल पंढरपुरी पांडुरंगी गणपती दर्शन बाबा गणपती दर्शन आरती निष्काम मोदगिरी जय जय आरती निष्काम मोदगिरी पुण्यस्मरणाचे सोहळे करती लाखो भक्तगण लाखो भक्तगण संस्कारांचे धडे गिरविधी संस्कृतीचे धडे गिरविधी करुणी अनुष्ठान भक्तगण करुणी श्रमदान आरती निष्काम जय जय आरती निष्काम वेदवद मोदगिरी मनसी लीन शांती गिरी कर जोडित से सद्गुरु दत्त चरणी